मंडळी 24 मार्च 2026 रोजी एक बातमी सोशल माध्यमामध्ये आणि प्रसारमाध्यमामध्ये आली. एक रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडीचा एक शेतकरी जे आहे त्यांनी विधानभवनाच्या समोर एक द्रव्य अंगावरती ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. आता आत्मदहन वगैरे करण्याचा काय प्रयत्न केला होता तर या ग्रस्ताला किंवा या शेतकऱ्याला जे आहे शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नव्हता आणि शेत रस्ता नसल्यामुळं यांनी अनेक पाठपुरावे केले. शेवटी हा शेतकरी पिचळून मुंबईपर्यंत त्याला म्हणजे यशवंतवाडी ते मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागला. त्यानंतर मग आत्मदहन करण्यात आलं. आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. आत्मदहन करण्यात आलं नाही, प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना आडवाडव केली. त्यानंतर मग महसूल मंत्र्यांनी जो आहे तो संबंधित काय आदेश काढले किंवा इथल्या तहसीलदारांना काय आदेश काढले, कोणी ह्यांना पाठपुरावा केला. एक दिवसाची लढाई आणि अनेक दिवसाची लढाई ही या शेतकऱ्यांनी केलेली आहे. जर या शेतकऱ्याचा पेहराव बघितला तर एक फाईल अशीच होती. आम्ही मुंबईच्या त्या बातमीमध्ये फाईल अशीच बॅग अशीच पाहिली होती. एक अशा स्वरूपाचं हे सगळं तुमचा लढा आज कुठंतरी यशस्वीरित्या पुढं जातो असं वाटतंय का? आणि काय अडचण, नेमकी प्रकरण काय होतं? म्हणजे असं प्रकरण होतं सर, मला शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. कारण की आजूबाजूचे शेतकरी मला शेतात जाऊ देत नव्हते आणि त्याच्यामुळं मला रीतशीर कायदेशीर मागणी करावी लागली. 143 खाली मागणी केली. किती दिवसापासून जाऊ देत? 2023 पासून 23 पासून कंटिन्यू मागणी करत होतो मी. यात 143 मध्ये प्रकरण असल्यामुळे थोडा वेळ गेला आणि निकाल देऊन आज 10 महिने झालं. कंटिन्यू तहसीलदारला मी, कलेक्टर असेल, SDO असेल, ह्यांना पत्र पाठवत राहिलो तरी पण त्यांनी कुठं दखल घ्यायला तयार नव्हती. नाईलाजानं तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळं मला महसूल मंत्र्याला पत्र पाठवावं लागलं की बाबा तुमचे अधिकारी खालचे काम करत नाही. आदेश पारित झालेले आहेत. कुण्या दबावाखाली स्वतः तहसीलदार सांगत होते की मला दबाव आहे. कुणाचा दबाव? ती राजकीय दबाव असेल त्यांना, कुण्या पक्षाचा असेल, त्याच्यामुळं माझा रस्ता निघत नव्हता. त्यामुळं मला मुख्यमंत्री कार्यालय विधानभवनासमोर 24 तारखेदिवशी आत्मदहन करावं लागलं. हां, त्याच्यामध्ये सहकार्य मला करणारे, कारण की आमचे काही मित्र होते, त्यांनी भरपूर सहकार्य केलं. आणि हाके साहेब आणि त्यांचे जीवलग मित्र सूर्यवंशी साहेब, त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. आणि ज्या दिवशी मी आत्मदहन केलं ती पूर्ण बातमी चौकट पांगल्यामुळं त्याच्यामध्ये तात्काळ महसूल मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ पत्र, आमचे धीरज देशमुख रेणापूर तालुक्याचे माजी आमदार यांनी पत्र पाठविलं. त्याच्यामुळं माझं हे काम मार्गी लागलेलं आहे. आज वाटतं की आपण एवढ्या मोठी लढाई केली, एवढा 2-3 वर्ष संघर्ष एकट्यानं केला. पण शेवटी ज्या वेळेस मला वेळ तिथं आली अंगावर तेल टाकून घ्यायची, त्याला पूर्णपणे विचार केला आमच्या आमदार साहेबांनी समजा ह्या. कारण की खरंच शेतकऱ्याला अडचण आहे, अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांनी दखल घेतली आणि तात्काळ त्यांनी पत्र पाठविली. त्याच्यामुळे रस्ता खुला झाला. माझे विरोधक भरपूर होते, कारण की त्यांची पडीक जमीन आहे, पडी जमीन, आणि ही आमच्या बापदादाची जमीन आहे, आजोबाची जमीन आहे. हे जमीन विकलेली आहे, पण आता ह्याच्या बाजूनं मला रस्ता नसल्यामुळे शिवूनच मला मागावं लागेल ना. कोणाच्या वावरातून मागू शकत नाही. मग त्या बाजूला जी गोपाळवाडीची जी काही होते शेतकरी, त्यांचा काही संबंध नसताना, कारण की त्यांचा माणूस तिथं आमदार असल्यामुळं त्यांनी ताकद लावाय गेली. पण मी कायद्याच्या बाजूने लढलो. ही कायद्याची बाजू कुठं तर कुणाला दिसली, बाबा सत्यानं माणूस लढू आला, ह्याच्यावर अन्याय झाला आहे, म्हणून यश मिळालं मला. यश नक्की मिळालं. ह्या फाईल तुम्हाला सांगतील मंडळी, या फाईल बघा, पत्रव्यवहार बघा मी किती केलेले आहेत. म्हणजे एका शेतकऱ्याला जे आहे ते किती कष्ट करावे लागतात बघा ना. हे स्वतः बावनकुळे साहेबांनी लिहिलेलं आहे, स्वतः कलेक्टरला पाठविलेलं आहे लिहून. हे तात्काळ हे जे आहे ते निकाली काढा. म्हणजे 7/10/2025 रोजी स्वतः बावनकुळे साहेबांनी लिहून पाठवलेलं आहे. तरी एवढं लिहिलेलं असताना देखील तहसीलदारनं कारवाई करायला तयार नव्हती. म्हणजे दबावाखाली हे नंतर त्यांच्यानंतर ह्याला पण दिलेलं आहे, तुमच्या तहसीलदार साहेबाला त्यांनी लिहून दिलेले, त्यांच्याकडे जमा केली मी कॉपी. हां, कारण एवढं सांगण्याचं कारण काय बघा, एवढा एखाद्या शेतात जाण्यासाठी रस्ता मला मिळावा, हक्काचा रस्ता मिळावा आणि तो पूर्वीपासूनचाच मिळावा म्हणून सगळे जे तुम्हाला पूर्ण त्यांचे पत्र आलेले आहे. हे पत्र हे लिखित केलेले आहे त्या शेतकऱ्याने. म्हणजे एवढं सोपं नाही आहे. अनेक क्षेत्र रस्ते निकाल निघणे. महसूल मंत्र्याला देखील मी किती वेळेस पाठवलेला आहे बघा.
पोस्टानं पाठविलंय, ते लेखी पाहिलं आपण, पाठविलंय. ते पत्र पाहिले. बाबा तुम्ही एकनाथ किती शिंदे दिवसापासून ह्यांच्यासोबत लढ्यात होते तुम्ही? घडत नाही, मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. ज्यावेळेस त्यांचे त्या रस्त्याचंही झालं, कारण त्यांचं ऊस पीक राहिलेलं होतं. त्यावेळेस मग इकडून तिकडून समस्या करून पण कायमचा रस्ता पाहिजे ना, प्रत्येक वेळेस नुकसान होऊ लागलं. मग त्यांनी तो लढा दिलेला आहे. लढा दिला. हां, आम्ही सांगून बघितलं, पुन्हा ऊसाचं त्यांचं थोडं नुकसान बी झालं. रस्ता नसल्यामुळे ऊसच जात नाही ना. जातच नाही. मला आवर्जून का सांगावं वाटतं, ह्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एकदा बघा तुम्ही. म्हणजे एक लढा मिळाल्यानंतर काय आनंद असतो, आणि तो लढा 2-3 वर्ष लढावा लागला या शेतकऱ्याला. हीच मोठी शोकांतिका आपल्या महाराष्ट्राची आहे. एकीकडं देश हा सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला बोललं जातं, मात्र त्याच रस्त्यावरती कुठंतरी सरकारची उदासीनता म्हणा, किंवा इथल्या प्रशासनाची उदासीनता म्हणा, किंवा ह्या सगळ्या जे GR निघतात त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या शेतकऱ्याला एवढा लढा इथपर्यंत करावा लागतोय. आज तरी या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय, आणि बरेच त्यांनी सांगितलेलं आहे लढा काय केला. मुंबईपर्यंत गेलेत. मला काही जास्तीचं सांगायची आवश्यकता नाही, पण हा तुम्हाला JCB तुम्हाला तर सांगत असेल की हे सगळी मंडळी आहेत, सकाळपासून तहसीलदार आहेत, इथं बरेचसे लोक या लढ्यामध्ये म्हणजे ते सगळं करण्यासाठी इथं आले होते. बघूयात आता शेतकरी समाधानी आहेत. आता शेवटापर्यंत रस्ता तर जाईलच अशी अपेक्षा करूयात. पाहताय जनमंतक मराठी, माझे सहकारी हर्षद शिंदे सर, लातूर.